नागपूर शहर गुन्हे शाखेने पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे। 17 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दाल मिल जवळ अंबेनगर परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। प्रदीप राजमानी शाहू हा आरोपी दुचाकीवरून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची वाहतूक करताना रंगेहात पकडण्यात आला। या कारवाईत विविध कंपन्यांचा सुगंधित तंबाखू साठा, ऍक्टिवा दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण सुमारे 1.84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थांची अवैध विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी आरोपी विरोधात अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 ने यशस्वीपणे पार पाडली। क्राइम ब्रांच युनिट 5 चे पथकातील हवालदार राजा टाकळीकर, दीपक बावनकर हे एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने एक इसम 2 व्हीलर ऍक्टिवावर काही संशयास्पद गुन्हे घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार त्यांनी त्याच्या लोकेशनवर ट्रेस केला असता त्याच्या एका ऍक्टिवावर एक इसम काही गुन्हे त्याच्यासोबत होत्या। त्याच्यामध्ये तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित तंबाखू आणि काही गुटखा असे पॅकेट मिळून आले। त्यांनी ते ताब्यात घेऊन आणल्यानंतर आम्ही फूड अँड ड्रग ऑफिसरला यांना पाचारण करण्यात आलं। त्या अनुषंगाने फूड अँड ड्रगचे ऑफिसर अखिलेश राऊत साहेब यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन पारडी या ठिकाणी आरोपीच्या विरुद्ध आम्ही अपराध नंबर 14/26 IPC कलम त्याचबरोबर फूड अँड ड्रग ॲक्टच्या अंतर्गत कलमान्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आणि त्याच्या तपासणीवरून त्यामध्ये 40 पॅकेट जन्नम सुगंधित तंबाखू, त्यानंतर XXX सुगंधित तंबाखू, रिमझिम तंबाखू, त्याचबरोबर त्याची एक ॲक्टिवा आणि मोबाईल असा 1,64,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केला आहे। आणि यातील जो आरोपी आहे प्रदीप राजमानी शाहू, वय 28 वर्ष, राहणार शिवम सोसायटी इलेक्ट्रिक बस डेपोजवळ, पोलीस ठाणे वाटोडा। आणि सदरचं हे घटनास्थळ आहे की दाल मिल अंबेनगर, दाल मिल रोड, पोलीस ठाणे पारडी या ठिकाणी सदरचं आम्हाला मुद्देमाल आरोपीसह प्राप्त झाला आहे। आरोपीवर आम्ही अशा प्रकारे कानूनी कारवाई करण्यात आली आहे।